आजकाल मीडियावर 24 तास ब्रेकिंग न्यूज चालू असतात. या न्यूजमध्ये खरं तर ब्रेकिंग असं काहीच नसतं. तुमचं लक्ष वेधण्यासाठी, TRP मिळवण्यासाठी चाललेला आटापिटा असतो तो. मूळ बातमी फिरवून फिरवून तिखट मीठ लावून सांगितली जाते. एका पोलीस महिलेनं एका स्टार नटीच्या मुस्कटात मारली हे दिवसभर पुन्हा पुन्हा दाखवलं जातं. जणू काही मुस्कटात मारणं दाखवण्यात TVच्या अँकरला परमानंद होत असतो. वंदे भारतला झेंडा दाखवताना पंतप्रधान दर 10 मिनिटांनी झेंडा फडकवताना दाखवतात. जणू काही ते स्टेशन मास्तरच आहेत. पुण्यातल्या रस्त्यावरचा पेव्हर ब्लॉक कोसळून ट्रक महाकाय खड्ड्यात गायब झाला हे नॉनस्टॉप दाखवलं जातं. जणू ते दाखवण्यात त्यांना आसुरी आनंद होतो. बऱ्याचशा बातम्यांमधनं कोहळा देऊन आवळा काढून दिला जातो. दिलेल्या बातमीत कसलाही दम नसतो. पण परवा रविवारी सकाळी सकाळी TVवर ब्रेकिंग न्यूज झळकली. एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केला. साहजिकच उत्सुकता आणि भीती या दोन्हीच्या संमिश्र भावनेतनं मी आणि स्मिता TV पुढे ठाण मांडून बसलो. खरं तर स्मिता माझा बेडटी घेऊन आली होती. अर्थातच चहा पिता पिता आम्ही ब्रेकिंग न्यूजचा आवाज वाढवला आणि TVवरील अँकरिंग करणारी सुंदरी काय सांगतीये तिकडे नजर स्थिर ठेवली. TV सुंदरी सांगत होती, आज रात्री अमेरिकन स्टँडर्ड वेळेप्रमाणे रात्री 9:30च्या सुमाराला फ्लोरिडातील ऑर्लँडो इथल्या नासाच्या अंतरिक्ष प्रक्षेपण केंद्राभोवती काही प्रकाशमान उडत्या तबकड्या घिरट्या घालत जमिनीवर उतरल्या आणि त्यांनी त्या केंद्राचा ताबा घेतला. नासाच्या रडार यंत्रणेला या तबकड्या उतरतानाची कसलीही पूर्वसूचना मिळाली नाही. लॉन्चिंग स्टेशनमधल्या CCTV नेटवर्क कॅमेऱ्यामध्ये या तबकड्यांच्या प्रतिमा पण दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या हालचाली नीट टिपता येत नव्हत्या. प्रत्यक्षदर्शी हजर असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितल्यानुसार मानवी डोळ्यांना तबकड्यांच्या घिरट्या, त्यांचं लँडिंग उघड दिसत होतं. त्यांच्या आभासी अस्तित्वाची स्पष्ट जाणीव होत होती. तबकड्यातून पटापट अनेक एलियन्स उतरले. त्यांच्याकडे रे गन सोडल्यास कसलीही शस्त्रास्त्र दिसत नव्हती. मात्र त्यांच्या डोक्यावर अँटिना दिसत होते. तबकड्यांमधनं विविध किरणांचे प्रकाश झोत नासाच्या प्रक्षेपण केंद्रावर मारा करत होते. परिणामतः तिथले सगळे दिवे बंद पाडण्यात आले. नियंत्रण केंद्रातील आणि नासाच्या कार्यालयातील संगणक यंत्रणा पूर्णपणे निकामी करण्यात आल्या. इंटरनेट वायफाय बंद पडलं. थोडक्यात संपर्क तुटल्यानं नासाचं दैनंदिन कामकाज ठप्प झालं. एलियन्सनी केलेला हा हल्ला हिंसक प्रकारचा नव्हता. म्हणजे बंदुका, मशीन गन, तोफगोळे, हँड ग्रेनेड, स्फोटकं यांचा वापर न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अहिंसात्मक मार्गानं केलेला तो एक कब्जा होता. अर्थात बातमी ऐकताना आम्हाला सुद्धा नासा केंद्रातलं काही दिसत नव्हतं. फक्त बातम्या सुंदरी सांगत असलेलं अप्रत्यक्ष वर्णन ऐकता येत होतं. त्यामुळे TVवर आज दिवसभर फक्त काळा कुट्ट अंधाराचा पडदा दाखवणार हे सांगायला नको. पण पुन्हा नवी ब्रेकिंग न्यूज लागली. त्यात सांगण्यात आलं की पेंटागॉनच्या आदेशावरनं अमेरिकन लष्करानं नासाच्या केंद्राला चिलखती रणगाड्यांचा वेढा घातला. पण एलियन्सनी रणगाड्यांची यंत्रणाच निकामी करून टाकली. या तबकड्या 2.5 तास थांबल्या आणि रात्री 12 वाजताच्या म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळच्या 9:30 वाजता ब्रेकिंग न्यूजमध्ये सांगण्यात आलं की सर्व तबकड्या पुन्हा आकाशात झेप घेऊन वेगवेगळ्या दिशांना नाहीशा झाल्या. त्यांचा ठावठिकाणा रडार यंत्रणेवर कुठेही दिसला नाही. पण चांदण्यात त्या उडताना स्पष्ट दिसत होत्या. युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेनं पृथ्वीवरील सर्व देशांना धोक्याचा इशारा दिला असून सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिलेले आहेत. आम्ही या बातम्या बघत बघत घुटक्याने चहा पित होतो. त्यावर स्मितानं कल्पनेतलं चित्र रेखाटत प्रश्न विचारले, काय हो, कशाला आले असतील ते एलियन्स आपल्याकडे?
कसे दिसतात होते? माणसासारखे, माकडासारखे, का एखाद्या चित्रविचित्र प्राण्यासारखे? त्यांना आपल्यासारखे हात पाय तोंड असेल का? का ते कपाळ नसलेले 3 डोळ्यांचे कुरूप चेहऱ्याचे असतील? स्मिता, अगं एलियन्स कसे दिसतात, कुठून आले असतील, काय खातपीत असतील, ते आपल्यासारखे कपडे घालतात का, या चौकशा या क्षणी अनाठायी आहेत. अगं अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या जमिनीवर उतरलेत ते, तेव्हा ते बघून घेतील ना त्यांचं. आपल्या गल्लीत आले तर तेव्हाचं तेव्हा बघू. हां, पण मामला मात्र गंभीर आणि पृथ्वीवर संकट ओढवणार आहे. काय सांगावं? पृथ्वीवर हल्ला करायला आले असतील तर भारतावर सुद्धा आक्रमण करू शकतात. अहो, आपल्या हाऊसिंग सोसायटीत सुद्धा घुसखोरी करतील. त्यांना काय अशक्य आहे? स्मिताचा स्वर चिंतायुक्त. इतक्यात आमच्या लिव्हिंग रूमच्या कडेच्या खिडकीचं दार कोणीतरी ठोठवत होतं म्हणून सौ स्मिता खिडकीजवळ गेली. खिडकी ही शेजारणीशी बोलण्याचं मुख्य माध्यम आहे. ह्या महामाया दरवाजा ठोठावून कधी डायरेक्ट आत येत नाही. त्यांना कुजबुजायचं असेल, काही विषयांवर चोरून बोलायचं असेल किंवा इतर शेजारणींच्या चहाड्या करायच्या असतील तर ब्रेकिंग न्यूज सांगण्याची खिडकी हीच TV सारखी व्यवहार्य चौकट आहे. स्मितानं झटकन खिडकीचं दार उघडलं आणि आम्ही काही क्षण अवाक झालो. आम्हाला चकित करणारं दृश्य दिसत होतं समोर. म्हणजे खिडकीत दिसणारी व्यक्ती पाहून आम्ही चक्क बुचकळ्यात पडलो. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून एलियनच होती. एलियन आमच्याकडे बघून हसत होता. आम्ही एलियनला याची देही याची डोळा प्रत्यक्षात बघत होतो. कोणासारखा दिसत होता एलियन? अहो, अंदाजे 4 फूट उंची, बेडकासारखे दिसणारे मोठे बटबटीत डोळे, टरबुजासारखं गुळगुळीत टक्कल असलेलं मोठं डोकं, चपटं नाक, पापण्या असल्या तरी भुवया नव्हत्या, ओठ बंद पण तरीही गोल फुगवटा असलेल्या त्याच्या गालातनं मोकळं हसू दिसत होतं. डोक्याभोवती गोल हंडीसारखं काच सदृश पारदर्शी कवच, हंडीवर पवनचक्कीसारखा 3 पात्यांचा खोवलेला अर्धा फुटी अँटिना, अंगावर जाडजूड अंतराळ संरक्षक निळसर आकाशी रंगाचा पोशाख, त्याच्या हातात ऊर्जा किरणं सोडणारी एक रेगन होती. अय स्मिताताई, मी परीघ, जरा दार उघडून मला पटकन आत घेशील का? एलियन स्मिता हास्य करत म्हणाला. अरेच्या, माझं नाव तुला कसं ठाऊक आणि चक्क मराठीत बोलतोयस? कमाल आहे. स्मितानं चकित होऊन विचारलं. सारं काही सांगतो, मला आत तर घेशील का नाही? असंच ताटकळत उभा ठेवणार या खिडकीत? एलियनला बघून माझंही भान हरपून गेलेलं होतं. माझ्याकडे खिडकीतून बघत मोठ्यांदा हसून तो म्हणाला, नमस्कार वर्तक साहेब, लाडले जिज्जाजी, नमस्ते. म्हणजे याला आमचं आडनावसुद्धा ठाऊक होतं. तर स्मितानं फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडला आणि त्याला आत येऊन सोफ्यावर बसायला सांगितलं. तो चक्क माझ्या जवळ आला आणि शेकहँड करून मग मिठी मारत राजकीय पुढारी देतात ना तशी गळा भेटही दिली. खरं तर हा अनोळखी प्राणी, काय सांगावं, धृतराष्ट्रासारखा कवेत घेऊन मला जागच्या जागी चिरडून टाकला. म्हणजे क्षणात खेळ खालास ना. TV वर एलियन्स खूप विध्वंसक दाखवतात ना. हां, पण आमच्याकडे तसं काही घडलं नाही. तो माझ्या शेजारी बसला. त्याचं तेजस्वी वलयांकित व्यक्तिमत्व मला अगदी भारावून टाकत होतं. परीघ दादा, तुझी ती बंदूक अशी समोरच्या खुंटीला टांगून ठेव बरं, मला तिची भीती वाटते रे. पाण्याचं तांब्या भांडं त्याच्यापुढे ठेवत स्मिता म्हणाली. आणि सांग रे, तू मराठीत कसं काय बोलतोयस? हे सगळं बुचकळ्यात टाकणार आहे. स्मिताताई, सारं काही खुलासेवार सांगतो, पण फक्कडपैकी आल्याचा कडक चहा करायला टाक आधी, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. परीघ म्हणाला. अहो, हे आणखीन गोंधळात टाकणार होतं. चहा पेयाबद्दल याला माहिती कशी? एका पाठोपाठ एक आश्चर्याचे धक्के बसत होते.
स्मिताताईच्या अमृततुल्य बेड टीचा सुगंध अगदी लांबून माझ्या नाकात शिरला होता. त्या वासानंच मी तुमच्याकडे पाहुणचार घ्यायचा असं मनाशी ठरवलं आणि मोर्चा तुमच्या फ्लॅटकडे वळवला. परीघ माझ्याशी बोलत होता. स्मिता किचनमधनं कान देऊन आपलं गोड कौतुक ऐकताना खुशीनं भारावून गेली होती. तिनं आलं, विलायची, चहा मसाला आणि खास गवती चहा टाकून झटपट चहा तयार केला आणि ट्रे घेऊन ती वेगात बाहेर आली. अहो, एलियन विषय ऐकायला ती खूप उत्सुक होती ना. परीघ दादा, सांग बरं, तू आलास कुठून? स्मितानं पहिलाच प्रश्न विचारला. सांगतो, सगळं सांगतो. आम्ही सारे एलियन्स अंतराळातल्या व्यास नावाच्या आकाशगंगेतल्या बिंदू या सूर्याच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या अथर्व ग्रहावरचे रहिवासी आहोत. विश्वाचा फेरफटका मारण्यासाठी आणि अंतराळातील विविध सूर्यमालिकातली जीवसृष्टी असणाऱ्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आमचा दौरा काढला आहे. अरे बापरे, हे तर भलतं आचाट काम आहे. पण परीघ काय, व्यास काय, बिंदू काय, अथर्व काय, ही आमच्या परिचयाची नावं तुमच्याकडे कशी बरं? मी उत्सुकतेनं विचारलं. जिजाजी, आम्हाला सुद्धा इतिहास आहे. महाभारतातले व्यास ऋषी विश्वसंचार करत असताना आमच्या आकाशगंगेतनं गेले. त्यांचा सन्मान म्हणून त्यांचं नाव आकाशगंगेला देण्यात आलं. अरे वा, आणि भूमितीतलं परीघ, बिंदू हे तुमच्याकडे कसे? स्मितानं विचारलं. विश्वकर्मा हे स्थापत्य कलेचे विशारद होते. त्यांना भूमितीचं ज्ञान होतं. शुल्बसूत्रांचे रचनाकार बोधायन, आपस्तंभ, कात्यायन आणि मानव या ऋषींनी प्रत्यक्ष भूमितीतले शोध लावले. या काळी एका ग्रहावरची विद्या दुसऱ्या ग्रहावर प्रक्षेपित करण्याची मंत्रशक्ती ऋषीमुनींकडे उपलब्ध होती. आमच्या ग्रहावर अंतराळातील मंत्रसंदेश टिपून घेण्यासाठी कॉपी पेस्ट यंत्र बसवलेली आहेत. त्यामुळे भूमितीच काय, तुमच्या पृथ्वीवरील 64 कला आम्हाला ज्ञात आहेत. मग अथर्व हे नाव तुमच्या ग्रहाला कोणी दिलं? मी विचारलं. अथर्व ऋषींनीच हे नाव आमच्या ग्रहाला सुचवलं. गणपती बाप्पाचं नाव अथर्व आहेच, पण अथर्व याचा अर्थ शांतता आणि समृद्धी असा सुद्धा आहे. आम्ही शांतताप्रिय आहोतच, पण आमचा ग्रह तुमच्या पृथ्वीपेक्षा खूप प्रगत असून ज्ञान आणि विज्ञान यात आम्ही तुमच्यापेक्षा खूपच समृद्ध आहोत. तुमचा अथर्व ग्रह आमच्या पृथ्वीपासून किती लांब आहे? आम्ही तुमच्यापासून 1 मिलियन म्हणजे 1 दशलक्ष प्रकाश वर्ष अंतरावर राहतो. परीघ दादा, प्रकाशाचा वेग हा विश्वातला सर्वात वेगवान वेग आहे हे मला माहिती आहे. प्रकाश एका सेकंदात पृथ्वीभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घालू शकतो हे सुद्धा मला विज्ञानात अभ्यासाला होतं. तुला आमच्याकडे पोचायला लाखो प्रकाश वर्ष लागली असतील, नाही का? म्हणजे तुझं वय सुद्धा लाखो वर्षांचं आहे का काय? स्मितानं बोटांशी गणित करत विचारलं. हे ग, आमच्या अंतराळ यानाची गतीच ताशी 10,000 प्रकाश वर्ष आहे. म्हणजे आम्हाला तुमच्याकडे पोचायला 4 दिवस 4 तास लागले. इतकं वेगवान यान असू शकतं? मी शंका काढली. हो, कारण इथल्या इथे चंद्रावर पोचायला भारताच्या चांद्रयान 3नं 40 दिवस घेतले होते आणि मंगळावर जायला तर 10 महिने लागले. वैश्विक विज्ञानात पृथ्वीवरचे शास्त्रज्ञ अजून खूप मागे आहेत. सर आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन हे तुमचे शास्त्रज्ञ महान होते, यात शंका नाही. पण अंतराळातले गतिविषयक नियम आणि वैश्विक गुरुत्वाकर्षण यांच्यातली सांगड घालण्यात आमची प्रगती न भूतो न भविष्यती इतकी अत्याधुनिक आहे. म्हणजे ती कशी काय? अंतराळात जी शून्य गुरुत्वाकर्षण अवस्था असते त्याही पलीकडे सूक्ष्म म्हणजे उलटी अशी -1, -2, -3 अशी सुद्धा गुरुत्वाकर्षण अवस्था असते. आमचं यान
उणे गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून स्वयंचलित गतीनं प्रचंड वेगात विश्व संचार करू शकतं. आणि यात यानाला ऊर्जा किंवा इंधनाची सुद्धा गरज भासत नाही. विज्ञानातल्या परिघानं सांगितलेली माहिती आमच्या आकलनाच्या पलीकडची होती, म्हणजे मेंदूचा भुगाच की. आणि तुझं खरंखुरं वय आहे तरी किती? किती लाख वर्षांचा आहेस तू? स्मितानं मगाचाच प्रश्न पुन्हा उकरून काढला. अथर्व ग्रह पृथ्वीच्या 5 पट मोठा आहे, मात्र त्याला स्वतःभोवती फिरायला 36 तास लागतात. आमच्याकडे 18 तासांचा दिवस आणि 18 तासांची रात्र असते. अथर्व ग्रहावरचं सृष्टीचक्र म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा 9-9 महिन्यांचा आहे. पाऊस तर रोजच पडतो. आमच्याकडे मान्सून नाही. बिंदू या सूर्याभोवती अथर्वला एक फेरी मारायला 18 महिने लागतात. परीख दादा, तुमच्या ग्रहावरचं ऐकावं ते अप्रूपच आहे. मग तुझं वय तरी सांग ना किती? माझं अथर्ववरचं वय 16 आहे. म्हणजे माझं पृथ्वीवरचं वय 24 आहे. तुझी बायको आहे का? म्हणजे लग्न झालं आहे का तुझं? हो, माझी बायको आहे. तिचं नाव त्रिज्या. अगं, तुझी वहिनीसुद्धा माझ्याबरोबर पृथ्वीवर आलेली आहे. अरे मग तिला घेऊन नाही का यायचं? कशी दिसते रे वहिनी? ती येईलच आपसूक मला धुंडाळत. मोठी चतुर आणि स्मार्ट आहे ती. पृथ्वीवरच्या एकाहून एक सुंदर तरुणी पाहिल्यापासनं ती माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती. बायका काय इथून तिथून संशयी. तसा तिला चुकवून आलो मी. परीघ डोळे मिचकावत म्हणाला. इतक्यात आमच्या दरवाज्याची बेल वाजली. स्मितानं अर्थात दार उघडलं तर दारात त्रिज्या उभी होती. एलियनचा स्त्री अवतार होता तो. वर्णानं ना काळी ना गोरी. तिच्या शरीराला रेडियमची तेजस्वी चमक होती. चेहरा पिंक गुलाबी. आकाशी रंगाचे रेखीव टप्पोरे डोळे. गडद निळी बुबुळं. डोळ्यांच्या बाहुल्या मांजरीसारख्या लुकलुकणाऱ्या. जास्वंदी ओठ, चाफेकळी नाक, सडपातळ बांधा, आबोली रंगाचा केशसंभार. शरीरावर नितळ गुलाबी रंगाचा तजेला पसरलेला दिसत होता. अंगावर स्ट्रेचलॉनसारखं धातूचं जॅकेट आणि जीनची मेटॅलिक पॅन्ट. तिच्या हातात लाटणं दिसत होतं. ते चांदीसारखं चमकत होतं. किती शोधायचंय तुला? मला तर वाटलं पृथ्वीवरचा रहिवासी व्हायच्या इराद्यानं कुठं लपलास का काय तू? आणि ही पुण्यातली सदाशिवपेठ कुठे सुरू झाली, कुठे संपली हे शोधताना GPS सिस्टीमसुद्धा बुचकळ्यात पडत होती. त्रिज्याताई, अगं रागवलीस का परीघ दादावर? आणि तुझ्या हातातलं ते लाटणं दूर ठेव बरं. तुमच्याकडे नवऱ्याला लाटण्याचा प्रसाद देतात का काय आमच्यासारखा? त्यावर परीघ आणि त्रिज्या दोघंही हसायला लागले. परीघ तर खो खो हसून म्हणाला, स्मिताताई, अगं ते लाटणं नाही आहे, आमच्याकडचा मोबाईल आहे तो. पत्ता शोधताना तुम्ही GPS तंत्रज्ञान वापरता तसं या लाटण्यात युनिव्हर्सल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजे UPS यंत्रणा आहे. अंतराळात विश्वसंचार करताना नेव्हिगेशन सिस्टीम म्हणून आम्ही हे लाटणं वापरतो. एक ऐकावं ते भारीच आहे. परीघ दादा, तुझ्या त्या बंदुकीची पण मला खूप भीती वाटते रे. आमच्या TV वर असली आग ओकणारी विध्वंसक शस्त्रास्त्र पाहिली ना की अंगावर काटाच येतो. अगं ताई, आमची ही रे गन अजिबात विध्वंसक नाही आहे. ते सुपर डुपर मल्टीस्पेशल बहुगुणी हत्यार आहे. ते जगातलं कुठलंही अण्वस्त्र, रासायनिक हत्यारं, जैविक हत्यारं, सायबर हल्ले, ड्रोन्स, क्लस्टर बॉम्ब, स्फोटकं, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेलं इलेक्ट्रिक विध्वंसक तंत्रज्ञान सगळं काही जागच्या जागी निकामी करून टाकतं. आमचा अथर्व ग्रह हा अहिंसेचा पुजारी आहे. सत्य, अहिंसा, शांती, स्वातंत्र्य, बंधुभाव या पंचशील तत्वांचा आम्ही पुरस्कार करतो. धन्य धन्य तुमचा अथर्व ग्रह. आमच्या पृथ्वीवर फार स्फोटक परिस्थिती आहे. देशादेशात युद्धाचा ज्वर आणि खुमखुमी चालू आहे.
प्रदूषणामुळे पर्यावरण संतुलनसुद्धा बिघडलं आहे. धार्मिक दंगली, जातीयवाद यांनी धुडगूस घातला आहे. राजकारणामुळे समाजकारण अगदी रसातळाला गेलं आहे. श्रीमंत आणि गरीब यातली दरी वाढती आहे. मी गांभीर्यानं म्हणालो, एकता, बंधुता, परस्पर आदर, सहनशीलता, सहकार्य, शाश्वत विकास या साऱ्यापासनं आम्ही दुरावत चाललो. वसुधैव कुटुंबकम ही घोषणा दिली जाते, पण ती आचरणात नाही आणली जात. स्मितासुद्धा दुःखी चेहऱ्यानं म्हणाली. इतक्यात आमच्या फ्लॅटचा दरवाजा पुन्हा वाजला. स्मितानं दार उघडताच बाहेर बघतो तर दारात 7-8 एलियन्स आणि 2 महिला एलिसा उभ्या होत्या. सर्वजण उत्सुकतेनं एकमेकांच्या डोक्यात डोकी घालून घरात डोकवायचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्याबरोबर आलेल्या आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुखानं त्यांच्या भाषेत त्यांना काही सूचना दिल्या. त्याबरोबर सर्वजण शिस्तीत हॉलमध्ये शिरले. कोणी सोफ्यावर, कोणी खुर्च्यांवर, कोणी दिवाणावर दाटीवाटीनं बसले. मी विकर्ष, अथर्व ग्रहाचा राजदूत, एलियन्सचा प्रमुख म्हणाला. अथर्व ग्रहाचा शांततेचा संदेश घेऊनच आम्ही विश्व सफारीला निघालेलो आहोत. हे विश्वची माझे घर ही संत ज्ञानेश्वरांची 700 वर्षापूर्वींची अभंगवाणी असलेली ज्ञानेश्वरी आणि भक्तिरसानं ओथंबलेली आत्मज्ञान संपन्न अशी मानवतेचा संदेश देणारी 400 वर्षांपूर्वीची संत तुकोबा महाराजांची गाथा डोक्यावर वाहूनच आम्ही अंतराळ संचार करत असतो. विकर्ष दादा, पण तुमच्याकडे हे ग्रंथ आले कुठून आणि आमची मराठी भाषा तुम्हाला अवगत कशी? स्मितानं विचारलं. आमच्याकडे साऱ्या विश्वातली जीवसृष्टी असलेल्या ग्रहावर राहणाऱ्या प्राण्यांच्या भाषा कॉपी पेस्ट करणारं अतिशय वेगवान महासंगणक उपलब्ध आहेत. रोजच्या रोज परग्रहावरून येणारे सर्व संदेश टिपून घेतले जातात. नंतर अथर्व ग्रहावरच्या आमच्या भाषेत त्याचं रूपांतर करून ते जतन करण्यात येतं. ही यंत्रणा टाईम मशीनशी सुद्धा जोडलेली आहे. डिजिटल स्टोरेज आणि डेटा ट्रान्सफर करण्याची आमच्या ग्रहाची क्षमता तुमच्या टेराबाईटपेक्षा लाखो पटीनं मोठी आहे. अरे पण तुम्ही आमच्याशी मराठीत कसं काय बोलताय? स्मार्ट स्मितानं पुन्हा स्मार्ट प्रश्न विचारला. आता नीट ऐक. एरवी आपण बोलताना दुभाषाची नेमणूक करतो. इथे आता आम्ही प्रत्यक्षात आमच्या भाषेतच बोलतो. त्याचं आपोआप मराठीत रूपांतर होऊन तुम्हाला ऐकू येतं. तुम्ही सुद्धा जेव्हा मराठीत बोलता तेव्हा तेच आम्हाला आमच्या भाषेत रूपांतर होऊन ऐकायला मिळतं. थोडक्यात यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला अदृश्य दुभाषी दडून बसलेला आहे. अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. प्रश्न काही संपले नसते तरीही स्मितानं विचारलं, पृथ्वीवर येऊन तुम्ही काय साध्य केलंय? आम्ही पृथ्वीवरच्या युनायटेड नेशन्सच्या आवारात भक्कम अशा होर्डिंगवर सर्व देशांना शांततेचा संदेश देणारा निऑन साईनचा डिजिटल छपाई केलेला प्रचंड मोठा फ्लेक्स बोर्ड लावलेला आहे. विकर्ष म्हणाला. सगळ्यांना आता भुका लागल्या होत्या. किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी खाण्याचं तयार करायला स्मिताला वेळ पुरला नसता मी ताबडतोब झोमॅटोमधून चितळ्यांच्या पुरणपोळ्यांची ऑर्डर दिली. सर्वांनी ताव मारून ढेकरा दिल्या. त्यांच्याबरोबर अंतराळ यानात खाण्यासाठी बाकरवड्या, श्रीखंडपुरी, गुलाबजामुन, कंदी पेढे, जिलेबी, आंबा बर्फी, मोतीचूर लाडू, सुतरफेणी, स्पेशल चिवडा, शंकरपाळी, चकल्या, करंज्या, काजू कतली, काय घेन काय प्रचंड मोठं पार्सल देऊन टाकलं. निघताना निरोपादाखल त्यांच्यापैकी एका एलियननं आभाराचं भाषण केलं. अहो, आणखीन एका एलियननं संत ज्ञानेश्वरांचं पसायदान म्हटलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. एकमेकांना गळाभेट देण्याचा कार्यक्रम झाला. साश्रू नयनांनी लाडली बहीण स्मितानं परीघदादा आणि त्रिज्या वहिनी यांना निरोप दिला. हा म्हणता नेहरू स्टेडियमच्या मैदानात थांबलेल्या तबकड्यांनी आकाशात उड्डाण केलं. मी आणि स्मिता कितीतरी वेळ आकाशाकडे बघत हात हलवले. मग शांत चित्तानं आमच्या फ्लॅटमध्ये येऊन बसलो. बाहेर जमलेले शेजारी पाजारी कितीतरी वेळ आकाशाकडे चकित नजरेनं बघत बसलेले होते. श्रोते हो, ही होती सुरेशचंद्र वाघ सरांच्या हास्यकोन त्रिकोण या कथासंग्रहातली कथा एलियन येता घरा. कथा तुम्हाला आवडली असेल, लाईक करा. कशी वाटली कथा हे सांगण्यासाठी कमेंट करा. ही कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती उजव्या हाताला जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा. भेटूयात पुन्हा.